नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुरुडमध्ये 13 लाखांचा चरस रॅकेटचा भांडाफोड। नेपाळ उत्तर प्रदेशाशी संबंध, 13 जण अटकेत। रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळ आणि उत्तर प्रदेशातून सुरू असलेल्या चरस पुरवठा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। 2 किलो 659 ग्रॅम चरससह 13,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी ही माहिती दिली। 29 जून रोजी रात्री 1:15च्या सुमारास मुरुड पोलिसांनी शीघ्र चेकपोस्टवर दुचाकीवरील दोघांना अडवले असता मागे बसलेला तरुण राजू खोपटकर पळून गेला। पोलिसांनी तात्काळ दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली असता त्यामध्ये 776 ग्रॅम चरस आढळून आले। या धाग्याचा मागोवा घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले। तपासात विशाल जयस्वाल हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे। तो नेपाळ व उत्तर प्रदेशातून चरस आणून अनुप जयस्वाल व अनुज जयस्वाल यांच्यामार्फत महाराष्ट्रात विक्री करत होता। मुरुडजवळील काशीद येथील आशिष डिगे आणि सर्वे येथील प्रणित शिगवण तसेच अन्य स्थानिक तरुण या रॅकेटमध्ये सक्रिय होते। या टोळीच्या माध्यमातून विक्रीसाठी आणलेले एकूण 2 किलो 659 ग्रॅम चरस, ज्याची अंदाजे किंमत 13.61 लाख रुपये आहे, पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणी अलवान जंदार दफेदार विशाल जयस्वाल उत्तर प्रदेश, अनुप जयस्वाल, अनुज जयस्वाल, आशिष डिगे, प्रणित शिगवण, अनिस कबले, वेदांत पाटील, साहिल नाडकर, अनिल पाटील, सुनील शेलार, राजू खोपटकर आणि खुबी भगेल 13 जणांना अटक करण्यात आली आहे। ही धडक कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, विजय देशमुख, जनार्दन गदमले, हरी मेंगाळ, किशोर बठारे आणि अतुल बारवे यांच्या पथकाने केली। या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या जाळ्याला मोठा हादरा बसला असून अशा टोळ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेतही या यशस्वी ऑपरेशनमधून मिळाले आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा, अलिबाग।